तुम्ही बघा बाहेर तुम्हीच आहे. तुम्ही सांगा, तुम्ही पण सांगा पोरांनो, काय जर तुम्हाला कटपट वाटत असेल, आवाज येत नसेल, कोणाचं जास्त येत असेल, तुम्ही सांगा, तुमची जबाबदारी. विनंती विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन द्यावे तुम्हीच या लेकराला दान. विनंती तुम्हाला बोल इकडे बसला का मग इकडे रामदेव बाबा तुम्हाला विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन द्यावे तुम्हीच या लेकराला दान. तेव्हा तर हो खंडित यशाचा दिवा. तेव्हा तर हो सदैव यशाचा दिवा. आज घडावी सेवा, घडावी सेवा, घडावी सेवा, घडावी सेवा.
सचिन बुवा आज घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा धिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम राजकला प्रेमी माई बापर प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम साठव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी देवी शाखा सावळ आसामी नाच मंडळ नाट्य भेंद्रेवाडी यांच्या वतीने माझ्या माय बापांना सलग दुसऱ्या वर्षीचा या तिमेपेढे गावामध्ये मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आपणास कल्पना आहे मित्रांनो गेले 2 वर्ष आपल्या मुलाच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सन्माननीय राजूदा खेडेकर आणि दोन्ही उभयता सन्माननीय खेडेकर कुटुंबीय आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांनाही दादांनी ही सेवेची संधी दिलेली आहे. पुन्हा एकदा खेडेकर कुटुंबियांचं संपूर्ण राजूदा असतील त्यांचे आई बाबा असतील त्यांचे काका सगळे संपूर्ण खेडेकर कुटुंबियांचं शतशः ऋणी आहोत. आम्हाला पुन्हा एकदा सेवेची संधी दिलेली आहे. याही संधीचं सोनच करण्याचा माझा प्रयत्न आहे. तर तुमची सर्वांची साथ असावी एवढी तुम्हाला सर्वांना विनंती. आणि आजच्या या कार्यक्रमाला मित्रांनो फार भरपूर नाव आहे. आज नावच घ्यायला आज भरपूर लिस्टच मोठी आहे. तरी सुद्धा आवर्जून माझे प्रतिस्पर्धी आहेत सन्माननीय जीवनबुवा यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा या धर्तीमध्ये उपस्थित या पंचक्रोशीतील आजूबाजूच्या विभागातून सुद्धा बरेचसे मंडळी मित्रांनो शक्तितुराचे जाणकार नमन कलेतील सुद्धा काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना या छोट्याशा कलावंताचा शाहिरी मानाचा मुजरा आवर्जून थोडासा नामोल्लेख करतोय. सन्माननीय शैलेशदादा शिंदे आलेले चोरण्यातून 500 रुपयांचं भारदार पारितोषिक आहे. कोकण सुंदर निसर्ग YouTube चॅनल आहे त्यांचं माझे चांगले मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून बक्षीस आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो बरीचशी मंडळींनी मगाशी नाव घेतलं असे आयोजक कमी आहेत राजूदांसारखे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी मला भडकंबे याच वर्षी भडकंबे गावामध्ये संधी मला दादांनी दिली आणि याही पुढच्याही वर्षी त्याच दिवशी त्यांनी मला निश्चितपणे कार्यक्रम दिलाय. माझा आणि आय थिंक लांबोरे बुवा फायनल होती. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी सन्माननीय योगेशदादा अनावजे
या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा खास चेन्नईहून आलेत विमानाने सचिन मोहनची वारी बघायला. एक प्रेम आहे मित्रांनो त्यांचं. पुन्हा एकदा त्याला मी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यांच्यावर मी नाराज आहे, मला अजून ते दिसले नाही कुठे आहेत ते. त्याचप्रमाणे मित्रांनो बरीचशी मंडळ आहेत. आबा शिंदे आहेत, तुषार शिंदे आहेत, आमचे कुणाल शिंदे आहेत, बरीचशी मंडळ आलेली आहेत. ओम नमो जियाध्याय, ओम नमो जियाध्याय, ओम नमो जियाध्याय, वेद प्रतिपाध्याय, जय जय स्वसवेद्या देवा तुझी गणेश सकलामती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. वंदन गुरुला आधी केलेच पाहिजे, सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे. जर सार्थक जीवनाचे, जर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे, तर शरण सद्गुरुला आधी गेलेच पाहिजे. पूर्वजांची पुण्याई आली आज फळाला, पिढ्यान पिढ्याचा अंधकार पळाला. पूर्वजांची पुण्याई आली आज फळाला, पिढ्यान पिढ्याचा अंधकार पळाला. जपले जीवापाड ज्याने आपल्या शिळाला, आणि म्हणून या खेडेकर कुटुंबाला त्यांचा फुलदीपक मिळाला. प्रसंग जसं वातावरण तसं गाणार. गेल्या वर्षीच तुमच्या अजून मोठा काय मला माहिती आहे. लाख लाख तुला शिवम बाळा, या वाढदिवसाच्या शुभेच्छा. गेल्या वर्षीच्या स्तवन, गेल्या वर्षीच्या स्तवन यंदा काय आणलंय त्याला सांगितलंय. येताना आल्याच्या नंतर सांगितलंय त्याला, म्हटलं तुझ्याकडे आज वेगळं घेऊन आलंय. तुझ्या त्याच्यासाठीच नाही, ते इथे बसलेल्या प्रत्येकासाठी आहे. इथे बसलेल्या प्रत्येकासाठी तो संदेश आहे. तुम्ही घ्यायचं ते घ्या, चांगलं असेल तर घेऊन जा, वाईट मला माझं देऊन जा. स्तवन गातोय, म्हणायचं आहे का. बघा वेगळं जरा नवीन आणायचा प्रयत्न केलाय. मला वाटत नाही ही चाल कोणी शक्यतोऱ्यात माझ्या तर हयातीत मी पाहिली नाही. आज मी माझं वय केलं सांगत नाही, पण माझ्या तर हयातीत मी नाही ऐकली कुठे शक्यतोऱ्यात कुठल्या शब्दाने गायलेली. जरा वेगळा प्रयत्न करतोय नवीन, थोडस होईल खालीवर समजून घ्या. फक्त शब्दावर लक्ष असू द्या काय म्हणतो. पिढ्या पिढ्यांचा पिढ्या पिढ्यांचा अंधार हा दूर पळाला. पूर्वजांची पुण्याई असते त्यावेळेस आपल्या कुळाला कुलदीपक मिळतो असं काही लोक काही ठिकाणी म्हणतात लोक. असं आता मुलगा मुलगी भेद नाही, मुलगा मुलगी मुलग्यापेक्षाही मुलगी आपल्या घराचं नाव रोशन करते. हा भाग वेगळाच आहे. पण अजूनही काही लोकांची मानसिकता आहे की कुणाला कुलदीपक पाहिजे, मुलगाच पाहिजे, मुलगाच पाहिजे, मग आमचा वंश वाढला. असं काही लोकांची मानसिकता अजूनही आहे. याही 21व्या शतकात आहे. म्हणून म्हणतोय पिढ्या पिढ्यांचा अंधार हा दूर पळाला. पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला. पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला. पूर्वजांची पुण्य असेल तरच कुणाला कुलदीपक मिळतो असेल जुन्या लोकांची म्हण आहे. म्हणून म्हटलंय असं. मी माझ्या मनाचं नाही सांगत. शब्द पट्टत काय बघा काय म्हणतोय.
पिढ्या पिढ्यांचा अंधार हा दूर पळाला पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला ही पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला मग या शुभेच्छा तुला देतो या शुभेच्छा तुला देतो मी तू उद्धार कुळाला उद्धार कुळाला उद्धार कुळाला उद्धार कुळाला उद्धार
प्रत्येकाला हा संदेश आहे, आपल्या कुळाचा उद्धार करणं आपल्या हातात आहे. तुकाराम महाराजांची भाषा आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी जन्मा, तिन्ही लोकी असा पुत्र असावा जो आपल्या कुळाचा उद्धार करावा. मित्रांनो, बापाच्या नावाने मुलाला ओळखणारी बरीचशी समाजात बरीच लोक आहेत, पण मुलाच्या नावाने जर बापाला ओळखलं गेलं तर त्या मुलाचा केवढा सन्मान आहे, त्या मुलाचं कर्तृत्व आहे. हे आवर्जून सांगतो, अभिमानाने सांगतो मित्रांनो. जेव्हा माझी विनंती आहे, शिवम अजून एवढा मॅच्युअर नाहीये, मलाही याची खात्री आहे, कल्पना आहे, पण मित्रांनो या गर्दीमध्ये बसलेल्या प्रत्येकाला माझं सांगणं आहे, जेव्हा कार्यक्रमाला माझे वडील येतात तेव्हा आजूबाजूच्या माझ्या नाचातली मंडळी, माझ्या गावातली मंडळी, सचिन बुवाचे बाबा आहे, सचिन बुवाचे बाबा आहे ना, हा सचिन बुवाचे वडील आहे. हे अभिमान आहे माझ्यासाठी की माझ्या नावाने माझ्या वडिलांना ओळखलं जातं. आणि माझी विनंती आहे शिवमला, किंवा माझी अशी अपेक्षा आहे की शिवमच्या नावावर राजोदा तुम्हाला ओळखलं जावं आणि प्रत्येकाला इथल्या आपल्या बापाची ओळख आपल्या नावाने जर झाली समाजामध्ये, एवढा मोठा स्वाभिमान आहे त्या मुलासाठी, प्रत्येकाने विचार करावा म्हणून म्हटलेला आहे. गरीबाच्या घराची हसी रे बाळाचा देववान हो विश्वान वाढवतो आमची शान, वाढवतो आमची शान, वाढवतो आमची शान. तुझ्या लौकिकाने आम्हा ओळखू दे जगाला, हात पोहोचावे तुझ्या आकाशी ढगाला, आकाशी ढगाला, आकाशी ढगाला. मासळी समजावून सांगे आपल्या पिळाला, तो रंग पाण्यावरती बाळा राहू तळाला. पुण्याई पूर्वजांची हीच आली कळाला, या शुभेच्छा तुला देतो उद्धार कुळाला, उद्धार कुळाला. याच शुभेच्छा तुला देतो मी, उद्धार कुळाला, या उद्धार कुळाला, उद्धार कुळाला.
छत्रपती शिवाजी महाराज बजरंग बली गणपती बाप्पा मोरया. कुणालदादा शिंदे कोंडगाव सकरपा समालोचक हे कोंडगाव असे यांचं फार प्रेम आहे बरेच वर्ष. डोकेवाल्यांसाठी बक्षीस झाले 300 रुपयांचं. त्याचप्रमाणे सुनीलदादा भोड आमचे डोकेपट्टू आहे तिथं. विनयदा भंडाळे सुद्धा हे नाव मित्रांनो चुकून राहून गेलेलं आहे. म्हणजे अशा काही गडबडीत होऊन जाते अशा गोष्टी. बरीचशी नावं आहेत अशी बरीचशी नावं आहेत जी घेतली नाही. जसा असा कार्यक्रम पुढे जाईल तसा घेऊया गणाला सुरुवात करूया. म्हणायचं काय नवीन स्तवर थोडासा एक वेगळा मतितार्थ एक वेगळा उपदेश या माझ्या आईबापांसाठी आहे. निश्चितपणे शिवमचं वय तेवढं नाहीये ते कॅचअप करण्याचं, पण माझ्या समाजासाठी मी प्रत्येकाला आपल्या कुळात आपण ज्या जन्माला आलो आपलं कुलदैवत आहे प्रत्येकाचं आहे. लग्नामध्ये अगदीच नाही तरी लग्नामध्ये निश्चितपने कुलदैवत आपण पूजला जातोच आहे ना. मग त्या कुळाचा उद्धार करणं हे आपलं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. एवढंच माझं म्हणणं आहे श्रवणामध्ये. आणि म्हणून गणाला सुरुवात होते. म्हणायचं आहे का लक्ष असू द्या. चले जाता हो प्यार 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 झाला असो ऐका ते नाही मला म्हणायचं. ऐका तुझ्या नावाचा मला लागला छंदना ऋणू झुणू नाचत यावे सुगारुनी बंधना मग हात जोडुनी विनंती ही गौरी नंदना त्रिवार 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 माझी मान वंदना त्रिवार 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 माझी मान वंदना.
त्याने एक शब्द सांगितला बुवा त्रिवार आपण लावूया म्हणून तो त्रिवार पण शब्द आज लावला. मी स्वीकार घेतला. स्वीकार 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 माझी तुमान वंदना म्हणून तो रागवा आपण त्रिवार लावूया म्हणून तो त्रिवार पण लावला. त्रिवार 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 माझी हिमान वंदना. बरं का बरं ना. गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, पण या जगाचा पालनहार त्या कंसाच्या दरबारी बंद होता. गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, पण या जगाचा पालनहार त्या कंसाच्या दरबारी बंद होता. पण तरी गोकुळी आनंदी आनंद होता, कारण देवकीच्या पोटी तो मुकुंद होता. आणि मग वसुदेवानं सोडलं गोकुळामध्ये कृष्ण वाढायला लागला. राधा आणि सगळ्या गवळण त्याला अंगा खांद्यावर खेळायला लागला. कारण कृष्ण 14 वर्षांनी राधेपेक्षा लहान असं म्हटलं गेलेलं आहे. काही ठिकाणी बराचसा वयाचा आणखी इकडे तिकडे उल्लेख आहे. तो थोडीशी तफावत ती ग्रंथाच्या आधारे असेल ती मला त्याशी घेणं देणं नाही. पण 14 वर्षांनी कृष्ण राधेपेक्षा लहान अंगा खांद्यावर राधेने खेळवलं. आणि मग लहान मुलं आपण सगळ्यांना माहिती आहे. शिवम सुद्धा आहे आता बरीचशी मुलं, मलाही मुलं, मी पण 2 मुलांचा बाप आहे. आपणही सगळे गर्दीमध्ये असाल तर लहान मूल जेव्हा आपण अंगावर जेव्हा त्याला खेळवतो मित्रांनो फार हलतं, नागासारखं अगदी डुलतं आहे का नाही. एवढंच राधा म्हणते यशोदे माईला, एवढंच म्हणते. एवढासा साधा सोपा विषय कसा घेतला काय का. आजच माझा झालाय पगार, काना म्हणते आनंद लाला. यशोदेला म्हणते दिसाया काळा, आनंद लाला दिसाया काळा, अंगात याच्या लई भारी चाळा. घेतली मी उचलून आणि काढली गचलून. घेतली मी उचलून काढली गचलून, याच्या हातात दिली असा दुधाच्या वरची, याच्या हातात दिली असा. माझ्याशिवाय हा राहत नाही, माझ्याशिवाय कुणाशी जात नाही, आईशी जात नाही. म्हणते अगं माय यशोदे माय हा का असा हलतो ग, बघ ना बघ ना ग, बघ ना ग हलतोय कसा हलतोय, बघ ना ग नागासारखा डुलतोय कसा हलतोय, बघ ना ग हलतोय, बघ ना ग हलतोय कसा. माय यशोदे माय राधा म्हणते. एवढा साधा विषय बघा कसा घेतला. आनंद लाला दिसाया काळा, अंगाला याच्या लई भारी चाळा. घेतली मी उचलून काढली गचलून, घेतली मी उचलून काढली गचलून. याच्या हातात दिली असाय, याच्या हातात दिली असाय. माझ्याशिवाय हा राहत नाही, माझ्याशिवाय हा राहतच नाही. बघ ना ग हलतोय, बघ ना ग हलतोय कसा हा माय. यशोदे माय बघ ना ग कसा हलतोय, बघ ना ग कसा हलतोय. एवढाच विषय. आता तुम्ही काय वेगळं समजू नका. बघ ना ग हलतोय, हलतोय बघ ना किती. हा थांबतच नाही राधे, थांबतच नाही कमरेवर. राधा म्हणते एवढा साधा विषय घेऊया चला. माझ्याशिवाय राहतच नाही, माझ्याशिवाय राहतच नाही.
माझ्याशिवाय राहतच नाही माझ्याशिवाय राहतच नाही बघ ना ग हलतोय कसा हा मान माझ्याशिवाय राहतच नाही बघ ना ग हलतोय कसा हा मान माझ्याशिवाय राहतच नाही बघ ना ग हलतोय कसा हा मान माझ्याशिवाय राहतच नाही बघ ना ग हलतोय कसा हा मान लक्षात असू द्या शब्दछळ निश्चितपणे आहे शब्दछळ आहे तुम्ही घ्या कसा अर्थ आहे मला तसं बोलायचं नाही बघ ना यशोदे बघ ना ग हलतोय किती हलतोय बघ अंगावर घेतला लहान मुलं हलतच हाच माझा मधील अर्थ आहे शब्दछळ निश्चितपणे आहे मी मान्यच करतो ते शब्दछळ आहे ते समजणाऱ्याला कळणार आहे म्हणून ऐका जिम्मा बुवा ऐका गवळण राधा खेळून जिम्मा गवळण राधा खेळून जिम्मा रोज कानाचा घेतीय चुम्मा कोणी घेते पप्पी तुला कोणी घेते लहान मुलाचा आणि 14 वर्षांना मोठी असा काही ठिकाणी उल्लेख आहे वयाची तफावत निश्चितपणे वेगवेगळ्या ग्रंथात असेल मी अजूनही तुम्हाला सांगतो म्हणजे तिथं आणखी अडीवाची करा 14 वर्षांनी मोठी राधा हा म्हणून ती चुम्मा घ्यायची मुगा घ्यायची लहान मुलाचं आपणही घेतो तशी ती राधा घ्यायची म्हणून जिम्मा बुवा ऐका गवळण राधा खेळून जिम्मा गवळण राधा खेळून जिम्मा गवळण राधा खेळून जिम्मा रोज कानाचा घेतीय चुम्मा माझ्याशिवाय राहतच नाही बघ ना ग हलतोय कसा हा मान माझ्याशिवाय राहतच नाही बघ ना ग हलतोय कसा हा मान माझ्याशिवाय राहतच नाही बघ ना ग हलतोय कसा हा मान माझ्याशिवाय राहतच नाही बघ ना ग हलतोय कसा हा मान आनंदाला दिसाय काळा राधा म्हणते बघ ना ग हलतोय कसा हा बघ ना शब्दछळ आहे निश्चितपणे आहे आणि तेवढा नसेल तर हा शक्तितोरण असतं मग इथं भजनाची वारी असते याला शक्तितोरण म्हणतात आणि शब्दछळ मी केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्यात मी पटाईत आहे पारंगत आहे आणि त्याच्यामुळेच आज लोक बोलत काय शिकलेला हवा शब्दछळ आहे निश्चितपणे आहे ते त्यांना घ्यायचं आहे ज्यांना घ्यायचं आहे तसं त्यांनी त्याने अर्थ घ्यावा मला हेच म्हणायचं बघ ना ग यशोदे किती हलतोय हा माझ्याशिवाय राहत नाही राधा म्हणते बघ ना ग किती हलतोय नागासारखा बघ ना ग दोन अर्थ दिले शब्दछळ आहे तुम्ही राग मानू नका हा किलो घ्या तुम्ही मनाव नका घेऊ किलो घ्या झेपत या
हा फार लांबना प्रश्न आलेला आहे मला, शाहिराने सुद्धा मला दिला, मी बोलणं विचारला आहे. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. स्त्री आणि पुरुषाचा संघ झाल्याशिवाय कोणतंही मूल जन्माला येत नाही. निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा विषय. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय, असं मी शाहिरांना नव्हे, कोकणातल्या अनेक शाहिरांकडे माझा विषय आहे. बुवाचा विषय माझ्याकडे आहे असा की ते सांगतील. निश्चितपणे आज त्यांना वेगळं उत्तर देणार मी. त्यांना उत्तर दिलंय ते त्यांना पटत नाही म्हटले ते ठीक आहे म्हटलं, आज वेगळा प्रयत्न करू. तुम्ही शाहीर ज्ञानीवंत नका बसू मुळीच शांत, होवाचा पहिला जाऊन ग्रंथ मनी गोलवा. तुमचं आहे मोठं मग नका बोलू चुकून खोट, तुमची आमची नेहमीच भेट ऐकला मग मांडोलवा. अहो डोकं चालवा, डोकं चालवा.
आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांची रजा घेऊन पहिली फेरी या ठिकाणी संपवतो. काही ठिकाणी रामाचा सुद्धा उल्लेख आलेला आहे, काही ठिकाणी विष्णूचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. हा विषय देईल निश्चितपणे. पहिली फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.